दळिता कांडिता तुझं गाई नमी अनंता. संत जनाबाई यांचा हा अभंग. या अभंगामध्ये स्त्रीचा संघर्ष असेल, स्त्रीचा घर चालवणं असेल आणि या सगळ्यांमध्ये स्त्रीचे कष्ट असतील, या सगळ्यांचा संगम आपल्याला पाहायला मिळतो, यावर भाष्य केलेलं पाहायला मिळतं. आज मी एका अनोख्या दिंडीसोबत आहे, जी दिंडी फक्त आणि फक्त महिलांची दिंडी आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण आता आहोत आणि याच पालखी सोहळ्यामध्ये ही एकमेव महिलांची दिंडी आहे असं इथले दिंडी चालक सांगतात. त्यांच्याशी आपण बातचीत करूया, महिलांशी आपण बातचीत करूया, काय वेगळं या दिंडीमध्ये आहे ते सुद्धा आपण पाहूयात. माऊली नमस्कार. रामकृष्णारी. रामकृष्णारी. महिलांची एकमेव दिंडी आहे, कसा अनुभव आहे? खूप छान अनुभव आहे आणि कुठेतरी महिलांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून मी ही महिला दिंडी खूप संघर्षामधून चालू केली आणि आज मी त्याचा खूप उपभोग घेते, खूप आनंद लुटते. मी सर्व महिला, दोषकरी महिला, विनेकरी महिला, नवीन नवीन तर पकवाज्या पण महिला होत्या पण आत्ता नाही आहेत. आता पकवाज्या फक्त आमच्याकडे जेंट्स आहेत, आता पूर्ण महिला आहेत. हो, गायक पण महिला आहेत माझ्या दिंडीत. काय काय सुंदर संकल्पना आहे. या दिंडीमध्ये सगळ्या महिला आहेत, म्हणजे नियोजन महिलाकडून केलं जातं, त्यानंतर वारकरी महिला आहेत, जेवण बनवायला तर पण महिला आहेत, प्रत्येक गोष्टीला इथे महिलाच आहेत. महिलांची दिंडी आहे खास. ताई, कशी सुरुवात झाली या दिंडीची आणि काय विचार होता सुरू करताना? खरं तर तुकोबरायांचा जन्म चतुशताब्दी वर्ष 2008 साली आपल्या दिंडीची स्थापना झाली. यंदाचं आपलं दिंडीचं हे 18वं वर्ष आहे आणि पालखी सोहळ्यामध्ये तुम्ही जर बघत असाल तर प्रत्येक दिंडीमध्ये गायक, ध्वजकरी हे सगळे पुरुष पुढे चालतात, विणेकरी पुढे चालतो आणि महिला मात्र आपलं पाठीमागे चालतात. महिलांपर्यंत कधी भजन आलंच नाही, महिलांपर्यंत कधी अभंग पोहोचलेच नाहीत. मग ते महिलांपर्यंत पोहोचले पाहिजेत, कारण तुकोबरायांनी जी आपण आता स्त्री पुरुष समानता म्हणतोय, आरक्षणाबद्दल आपण आता बोलतोय, पण हे आरक्षण खूप पूर्वीच्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी किंवा त्याच्याही अगोदर 750 वर्षापूर्वी ज्ञानोबा तुकोबांनी समाजामध्ये प्रस्थापित करून दिलेला आहे. मुक्ताबाईंचा अधिकार कळावा म्हणून ज्ञानोबारायांनी ताटीचे अभंग मुक्ताबाईकडनंच ऐकले. खरं तर ज्ञानोबारायांना ताटीचे अभंग ऐकण्याची आवश्यकता नव्हती, कारण ते उपजताच ज्ञानी आहेत, पण तरी सुद्धा मुक्ताबाईंकडनं ते अभंग ऐकून घेतले. त्यांना महिलेचं महत्व अधोरेखित करायचं होतं आणि त्यानंतर तुकोबांच्या कालावधीमध्ये सुद्धा तुकोबरायांचे जे विशेष शिष्य होऊन गेले त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जर कोणाचं नाव घेतलं जातं तर ते संत बहिणाबाईंचं नाव घेतलं जातं. नवे तर आजही बहिणाबाईंचा असा अभंग आहे, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. पण ह्या सगळ्या मंदिरामध्ये, वारकरी संप्रदायाच्या मंदिरामध्ये तुका झालासे कळस भजन करा सावकाश, पण तुकोबरायांनी बहिणाबाईला एवढा मोठा अधिकार दिला की या मंदिराच्या वरती असणारी जी फडकणारी ध्वजा आहे, ती ध्वजा म्हणजे माझ्या बहिणाबाई आहेत. मग ही जी असणारी संतांची संकल्पना आहे ती समाजाच्या तळागाळापर्यंत रुजली पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, कारण बदलाचं वारं संतांनी सुरू करून दिलेलं आहे. ही परंपरा थोडीशी मध्ये खंडित झाली होती, मग ही परंपरा पुढे टिकली पाहिजे. या अनुषंगानं विचार करून आम्ही 2008 साली या महिला दिंडीची स्थापना केली आणि मग या महिला दिंडीमध्ये पुरुष सगळे पाठीमागे चालतात. जर आलेच पुरुष तर ते पाठीमागे चालतात. आमच्या झेंडेकरी महिला आहेत, तुळशीवाल्या महिला आहेत, विणेकरी महिला आहेत, गायक महिला आहेत आणि वादकही महिला. थोडंफार ताकदीचा विषय पडतो म्हणून काही ठिकाणी त्या वाजवतात, काही ठिकाणी पुरुष वादक असतात. नाही तर इथून तिथून सगळ्या महिलांना अधिकार मिळाला पाहिजे, जो आम्हाला ज्ञानोबा तुकोबांनी दिलेला आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे, म्हणून या दिंडीची स्थापना झाली. काय सुंदर विचार आहे. रामकृष्ण हरी. काय सुंदर विचार मांडलेले आहेत. जी परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे, संतांपासून चालत आलेली आहे, तीच परंपरा ताई तुम्ही पुढे नेण्याचं मोठं कार्य करतात. आपल्यासोबत विनेकरी सुद्धा महिला आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. माऊली, कसं वाटतं, एक वेगळा मान सन्मान दिंडीत पाहायला मिळतो? खूप छान वाटतंय, अगदी खूप आनंद. ह्या दिंडीमध्ये जेवढा आनंद आहे ते कोणत्याही दिंडीमध्ये नसेल असं मला तर वाटतंय अगदी, कारण सगळ्याच महिला आहेत. कधी भांडण नाही, तंडण नाही, काय नाही, एकमेकाला अगदी सांभाळून घेतात त्या. हे नवल आहे, हे नवल आहे. म्हणजे सगळ्या महिला असून भांडण होत नाही, हे नवल तुम्ही सांगता. अजून आपल्यासोबत भजनी मंडळ सुद्धा आहे, त्या सुद्धा सगळ्या महिला आहेत. त्यांच्याकडून आपण एक भजन ऐकूयात. तर आम्हाला एक मस्त तुमचं सगळ्यात आवडीचं भजन ऐकायचं आहे. पण त्याआधी मला आणखी एक प्रश्न पडलेला होता की महिलांच्या स्वातंत्र्याबद्दल तुम्ही बोलल्या. इथे आपण बघतोय वारीमध्ये सगळेच माऊली आहेत, कोणी कमी नाही, कोणी जास्त नाही. स्त्री माऊली आहे, पुरुष माऊली आहे, छोटे मुलं माऊली आहेत. त्यामुळे इथे एक समानतेचा वेगळा संदेश आपल्याला पाहायला मिळतो. त्याबद्दल तुम्ही काय ऑब्झर्व केलंय?
खरं तसं पाहायला गेलं ना तर परमार्थ करत असताना चित्त हे स्त्रीचंच असावं लागतं. कारण स्त्रीच्या चित्तामध्ये मातृत्व असतं आणि ते जे मातृत्व आहे ते ज्या वेळेला परमार्थात फुलतं त्याच वेळेला भगवत भेट होते असं म्हणलं जातं. म्हणून ज्ञानोबाराया ज्या वेळेला भगवंताशी संवाद साधतात, आम्ही वारकरी समजतो की देवाशी काहीतरी नातं लावावं लागतं, पण ज्ञानोबारायांना ज्या वेळेला पांडुरंगाशी नातं लावायचं होतं ना त्यावेळेला त्यांनी भाऊ किंवा ते माझे भाऊ आहेत, ते माझे वडील आहेत असं नातं नाही लावलं. तर ज्ञानोबाराया स्वतःला स्त्री म्हणतात आणि ज्ञानोबाराया म्हणतात, पाचा दामाचा घोंगडाने सीन उरले मोठके ते जेविन गे बाईये कामारी 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 होईन कामारी 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 होईन. मी पांडुरंगाची बायको होणार आहे का? कारण स्त्रीचं अंतकरण हे मृदू असतं आणि एकदा का त्याचे झालो की मग मात्र त्याचं झाल्यानंतर तुझं वाटे आता ते करियानंतर त्याची जबाबदारी राहते. कारण बायकोला काही कमी पडलं तर ती काळजी नवऱ्यानं करायची असते. म्हणून ते जे चित्त आहे ते चित्त स्त्रीचं असलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबाराया स्वतःला स्त्री मानतात, पुरुष असून सुद्धा ते स्वतःला स्त्री मानतात आणि म्हणून ज्ञानोबाराया स्त्री झाले. स्त्रीच्या चित्तामध्ये असणारं मातृत्व त्यांचं फुलत गेलं आणि ते इतकं फुललं की हे विश्व अख्खं माझं घर आहे आणि त्यामध्ये राहणारे सर्व जी माणसं आहेत ती माझी लेकरं आहेत. म्हणून अख्ख्या जगाची माऊली ज्ञानोबारायांना म्हणलं जातं. त्याच्यामुळे ही समानता ऑलरेडी ज्ञानोबारायांनी बाहेर प्रस्थापित करण्याच्या ऐवजी आतूनच त्याची सुरुवात केलेली आहे. वा, काय सुंदर आहे. जेव्हा देवाजवळ पोहोचायचं आहे आपल्याला तेव्हा मनात आपल्याला ते स्त्रीत्व आणावं लागतं, तेव्हाच आपण देवापर्यंत पोहोचू शकतो, असा संदेश संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे आपले लाडके माऊली यांनी दिलेला आहे. आणि तीच संकल्पना पुढे पुढे नेत आपण बघतोय असंख्य महिलांची दिंडी इथे आपल्याला पाहायला मिळते. अतिशय आगळी वेगळी दिंडी आहे. स्वातंत्र्याबद्दल मी बोलत होते की कशा पद्धतीचं स्वातंत्र्य वारीमध्ये महिलांना जाणवतं जे वारीच्या बाहेर कधी जाणवलं नाहीये. काय वाटतं? घरी असलो ना आपण की घरी असल्यानंतर महिलांना खूप जबाबदाऱ्या असतात, सगळी कामं करायची असतात. मला हे राहिले ते राहिले, ही सगळी कामं केल्याशिवाय घराच्या बाहेर पडता येत नाही. पण एक परवानगी फक्त वारीसाठी स्त्रीला मिळाली की इथं आल्यानंतर तिला काम काहीच नाही करायचंय. ती माहेराला जाताना जितकी फ्री असते तितकी फ्री ती दिंडीमध्ये असते. तिला धुणं धुवायचं नाही, तिला भांडी घासायची नाहीये, तिला काहीच करायचं नाही, स्वयंपाक करायचा नाहीये, तिला फक्त आनंद उपभोगायचा आहे. आणि वारीमध्ये आल्यानंतर तिला नाचणं जे असतं, घरी असल्यानंतर जर एखादा कार्यक्रम असेल, जर बाई नाचली तर सगळेजण चर्चा करतात, अरे बाई असून नाचते. पण इथं सगळ्यात जास्त जर नाचत कोणी असतील ना तर आमच्या महिला वारकरी नाचतात. आणि हे सुद्धा एक प्रकारचं स्वातंत्र्य त्यांना फक्त दिंडीमध्ये आल्यानंतर उपभोगायला मिळतं. आणि याच्या पलीकडे जाऊन विचारांचं जे स्वातंत्र्य आहे, एकमेकांशी महिला ही ऑलरेडी बाकी सर्व पुरुषांपेक्षा विचारशील आहे, ती बुद्धिजीवी आहे. पण तिचे जे विचार आहेत ते इथं आल्यानंतर ज्या वेळेला ते एकमेकांबरोबर शेअर होतात त्यावेळेला ते खुलतात, बहरतात. आणि एकमेकींचे अनुभव घेऊन ज्यावेळेला आम्ही माघारी जातो त्यावेळेला एक वेगळा विचार, एक वेगळी संकल्पना, एक वेगळा जीवन जगण्याचा जो काही भाग आहे तो आम्ही इथून वारीतनं घेऊन जातो. आणि हे स्वातंत्र्यच आम्हाला देणार जर कोण असेल तर ती वारी आहे असं मला वाटतं. खूप छान. मी असं बघितलंय की वारीमध्ये सुद्धा महिला अनेक ठिकाणी, काही ठिकाणी धुणं धुत होत्या, काही ठिकाणी जेवण बनवणं सुरू होतं. तर मी जाऊन विचारलं त्यांना की तुम्ही घरी पण तेच करता, मग एवढं चालून येता इथे पण तेच करता. पण त्यांचं तेच म्हणणं होतं की घरी करणं वेगळं, इथे आम्ही आनंदाने करतोय, तिथे जबाबदारीने करायला लागतं. तर अशा पद्धतीच्या भावना त्यांच्या होत्या. त्यामुळे एक वेगळं स्वातंत्र्य महिलांना आपल्याला वारीमध्ये पाहायला मिळतं. इथे सगळेच माऊली आहेत, कसला भेदभाव नाहीये. आपण एक भजनी मंडळीकडून एक भजन आपण ऐकूयात. ताई, आम्हाला तुमचं आवडतीचं गाणं ऐकवा तुम्ही. चालेल, येऊ मी तिकडे. तुका म्हणे धावा, तुका म्हणे धावा, तुका म्हणे धावा, आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा, तुका म्हणे धावा, 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 तुका म्हणे धावा. खूप भक्तिमय वातावरण झालंय. मावशी भावनिक झालेल्या आहेत. काय झालं? माऊलींची आठवण आली का? इथं जो आनंद आहे तो कुठेही नाही, स्वर्गात सुद्धा नसेल जो इथं आनंद आहे. असं म्हणजे तुम्ही आम्ही भेटलो की असं वाटतं आपल्या जीवाचेच आहेत सगळे, हे बाहेरचे कुणीच नाही. त्याच्यामुळे असं बहरूनच येतं अगदी.
पण चेहऱ्यावर बघा आनंद दिसतोय, डोळ्यात पाणी आहे, चेहऱ्यावर आनंद आहे. काय कमाल आहे, हे वारीतच बघायला मिळतं फक्त. खूप छान, खूप छान. काय माऊली, चांगलं वाटतंय का? हो. आपल्यासोबत छोटे माऊली पण आहेत. छोटे माऊली काय सांगणार? हो बरोबर. अभंग म्हणून दाखवणार का आम्हाला? देवाची येद्वारी उभा क्षण भरी, त्यांनी मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, तरी संसारी जीव वेगू करी. सौबाई बाया सदा देव म्हणे यासाची या गुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणा. रामकृष्ण हरी. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्व रागे झाले वनी, संती सुखे वावे पाणी. शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा न्यूज 18 मराठीकडनं. तुमची वारी खूप छान हो. पंढरपुरात आम्हाला भेटाच, पण दरवर्षी सुद्धा आम्हाला भेटा. पुढच्या वर्षी पांडुरंग परमात्मा करो तुम्हाला पण पूर्ण पायवारी आमच्या दिंडीत. चालेल चालेल चालेल, नक्की, का नाही. खूप आवडेल महिलांच्या दिंडीमध्ये मला पण वारी करायला. तर आपण बघतोय अशी सुंदर अशी महिलांची दिंडी आहे, ज्यामध्ये काही महिलांच्या डोळ्यामध्ये आता आपण पाणी बघतोय. वेगळा परमात्मा भेटल्याचा आनंद यांना मिळतोय, कारण वारीमध्ये एक वेगळं स्वातंत्र्य पाहायला मिळतं, वेगळा आनंद पाहायला मिळतो. जबाबदाऱ्या नाहीयेत, पण आनंदाने कामच सुरू आहेत. त्यामुळे आपण बघतोय की अनेक महिलांच्या चेहऱ्यावर आता अश्रू सुद्धा आहेत डोळ्यात, आणि आनंद सुद्धा पाहायला मिळतोय. वेगळाच भक्तिभाव, आणि हा फक्त वारीतच पाहायला मिळतो. त्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. बोला रामकृष्ण हरी. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह मी प्रियांका लाठी, न्यूज 18 मराठी.